नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर। मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण ही खीर बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यात आधी आपण खीरीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर इथे मी 2 वाटी दूध घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, जायफळ, बारीक शेवया। तर इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये काजू, बदाम, चारोळ्या आणि इथे आहे वेलची पूड। ड्रायफ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात, जसे की इथे मनुके सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा पिस्ताही घालू शकता। रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी स्टीलचं एक पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी हे छान भाजून घेणार आहे। याला थोडासा ब्राउन कलर येईल असं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। सोनेरी कलर आला पाहिजे, असं जास्तही याला भाजायचं नाही, नाहीतर मग खीर जी आहे ती कडू लागू शकते। तर त्यामुळे याला छान असं सोनेरी रंगावरती भाजायचं आहे। आता आपले हे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत। आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक शेवया। याला सुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त थोडंसं सोनेरी कलर याला आला पाहिजे। शेवया सुद्धा सोनेरी कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आता या भाजून तयार आहेत। मी याला ताटामध्ये काढून घेणार आहे। यानंतर घालायचं आहे आपल्याला किसलेलं सुकं खोबरं। याला सुद्धा आपण थोडंसं परतवून घेऊया। तर इथे मी पातेलं धुवून घेतलं होतं। तर आता या पातेल्यामध्ये आपल्याला 1 पळी किंवा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स, बारीक शेवया, सुकं खोबरं हे सगळं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याला छान असं फिरवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 वाटी मी दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवत आहात त्या प्रमाणामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे। जसं की तुम्ही अर्धा लिटर बनवत आहात तर तेवढं तुम्हाला दूध घ्यावं लागेल। तर अशाच प्रमाणामध्ये मी बनवत आहे। तर इथे मी 2 वाटी प्रमाण घेतलेलं आहे। सगळं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। याला छान असं फिरवून घ्यायचं। यामध्ये वेलची पूड सुद्धा आपल्याला घालायची आहे। तर हे सगळं आपण घालून घेतल्यानंतर याला मस्त उकळी येईल असं ही खीर आपल्याला उकळू द्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। 5 ते 7 मिनिटं मी ही खीर ठेवणार आहे आणि त्यानंतर ही खीर आपल्याला खाण्यासाठी तयार असणार आहे। तयार आहे इथे खाण्यासाठी गरमागरम शेवयांची खीर। रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होते आणि फारसाही वेळ याला लागत नाही। तर ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।